विद्यार्थी मित्रांनो, आपण मॅथ्स फर्स्टमध्ये आत्तापर्यंत फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर आणि आता आपण थर्ड चॅप्टरपर्यंत आहोत. थर्ड चॅप्टरमध्ये एपीमध्ये आपण जनरल टर्म ऑफ एन एपी, सम ऑफ द nth टर्म ऑफ एन एपी, त्यामध्ये टीएनचा फॉर्म्युला पाहिला, त्यानंतर एसएनचे 2 फॉर्म्युले पाहिले आणि त्यावर आधारित अनेक गणितं आपण सोडवली. एवढंच काय, तर त्याच्यावरती मोर प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला जी 9 एक्झाम्पल दिली होती ती सुद्धा तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला सोडवून पाठवली, अजूनही काही विद्यार्थ्यांनी पाठवलेली नाहीये. त्यामुळे ती एक्झाम्पल फार इम्पॉर्टंट आहेत. आता या चॅप्टर मधला जो शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे पर्टिक्युलर टर्म्स इन एपी आणि ऍप्लिकेशन ऑफ एपी, या 2 भागांचा विचार आजच्या प्रकरणात आपण करणार आहोत, आजच्या पिरियडला आपण करणार आहोत. आणि हे एवढं संपलं की हे चॅप्टर संपणार आहे आणि हे चॅप्टर संपलं की अल्जेब्राचे आपले 3 चॅप्टर संपतील. यानंतर आपण मॅथ्स सेकंडला सुरुवात करणार आहोत, त्यातलं सेकंड चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. पण आज आपण या चॅप्टरमध्ये राहिलेला जो भाग आहे पर्टिक्युलर टर्म्स इन एपी आणि ऍप्लिकेशन ऑफ एन एपी, याचा विचार आज आपण करणार आहोत. सो हियर पर्टिक्युलर टर्म्स इन एपी, जसं आपण नॅचरल नंबर्स विचार करतो, नॅचरल नंबर म्हटलं की तुमच्या समोर येतो 1 2 3 4 5 6. मग जर आपण जनरल मध्ये लिहायचं झालं तर सपोज द फर्स्ट नंबर इज एक्स, द सेकंड इज एक्स प्लस 1, थर्ड इज एक्स प्लस 2. इन दिस वे ऑल नॅचरल नंबर्स आपण लिहू शकतो. इव्हन ऑर ऑड लिहायचं असेल तर कसं लिहितो, सपोज द फर्स्ट ऑड नंबर ऑर इव्हन नंबर इज एक्स, देन द सेकंड इज एक्स प्लस 2, थर्ड इज एक्स प्लस 4. 2 ने फरक आहे. म्हणजे अशा पद्धतीने ऑड आणि इव्हन लिहितो. मग ज्या पद्धतीने आपण नंबर लिहितो त्याच पद्धतीने आपल्याला पर्टिक्युलर टर्म्स इन एपी मध्ये 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन एपी, 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन एपी, 5 अँड 6 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स मध्ये तुम्हाला तिथपर्यंत ते अक्षर मानावं लागतात. सो व्हॉट आर द पर्टिक्युलर टर्म्स इन एपी? सो 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स, प्रथम तुम्हाला 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स नीट लक्षात आले पाहिजे. सो व्हॉट आर द 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स इन एपी? The first is a minus d. You know a is the first term, d is the common difference. a आणि d मध्ये सगळे टर्म्स आहेत. So a minus d is the first term, a is the second and a plus d is the third. So first, second and third, these are the 3 conjugate terms in AP. Now what are the 4 conjugate terms in AP? So 3 conjugate term as it is, a minus d, a plus d, and you add only a plus 2d. So all these are known as the 4 conjugate terms in AP. Now what are the 5 conjugate terms in AP? So the first is a minus 2d, a minus d, a plus d, 3 as it is. Next is a plus 2d. So here observe that a minus 2d and opposite of a plus 2d. Middle is a minus d, a plus d, 3 conjugate terms as it is. So it means that these are the 5 conjugate terms. Now what are the 6 conjugate terms? Add only a minus 3 in the 5 conjugate terms. Look here, 5 conjugate terms. Add only a minus 3d. So a minus 3 only add in the 5 conjugate terms, we get a minus 3d all as it is. So in this way, 3 conjugate terms, 4 conjugate terms, 5 conjugate terms, 6 conjugate terms, these are the particular terms in AP. मग याच्यावर आधारित आपल्याला गणित असतात. 3 conjugate terms असतात, त्यानंतर 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स, कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती एक गणित तुम्हाला परीक्षेला पाहायला मिळतो 3 किंवा 4 मार्काला. मग अशा पद्धतीने ही गणित सोडवत असताना जर 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स असेल तर 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स मानायचं, 4 असेल तर 4 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स. ज्या पद्धतीचं एक्झाम्पल तुम्हाला दिलं असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे ते मानायला पाहिजे. मग आता याच्यावरती आधारित आपण एक्झाम्पल घेऊया. नाउ युजिंग दिस प्रॅक्टिस सेट 3.3, द क्वेश्चन नंबर इज 7. व्हॉट इज क्वेश्चन? In an AP, sum of the 3 consecutive terms is 27 and their product is 504. Find the terms. आता गणित कसं आहे बघा, पर्टिक्युलर टर्म्स इन एपी वरती एक्झाम्पल आहे. 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्मच्या संदर्भात हे गणित दिलेलं आहे. त्यांची सम दिलेली आहे 27 आणि त्यांचा प्रॉडक्ट दिलेला आहे 504. या कंडिशन आहेत 2. याचा वापर करून आपल्याला 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स शोधून काढायचे आहेत. सो लेट 3 कॉन्जिक्युटिव्ह टर्म्स आर 3 consecutive terms in APR a minus d, a plus d. So these are the 3 consecutive terms. Now from the first condition, so what is the first condition? Look here.
सम ऑफ द 3 कॉन्जुगेट टर्म्स इज 27. म्हणजे 3 कॉन्जुगेट टर्मची ऍडिशन 27 आहे. मग त्याच्यावरून इक्वेशन तयार करूया. सो देअरफॉर a minus d plus a plus a plus d is equal to 27. So using first condition, the equation is a minus d plus a plus a plus d is equal to 27. Now solve this. First of all, observe that d negative and here d positive. So cancel d positive negative. Now a plus a means 3a is equal to 27. Therefore, a is equal to 27 upon 3. 3 ने भाग लावा. So 3 एके 3, 3 नवे 27. So a is equal to 9. So this is the value of a. Now what is the second condition? Their product is 504. Write down from the second condition. From the second condition. From the second condition. So what is the equation? Their product. So a minus d into a plus d is equal to 504. Observe the second condition. 500. Their product is 504. आता हे सॉल्व करायचे आपल्याला. So we get. So therefore, now look here. To solve this, a minus d, a plus d. You know, a plus b, a minus b is equal to a square minus b square. This is an identity. So use this identity. So we get a square minus d square into a is equal to 504. बघा मी काय केलं नेमकं, a minus d आणि a plus d यांना एकत्र केलं. आपल्याला आयडेंटिटी माहिती आहे, a square minus b square is equal to a plus b, another bracket a minus b. It means that ऍडिशन अँड सबट्रॅक्शन त्यांची जर असेल तेव्हा आपण पहिल्याचा स्क्वेअर करतो मायनस दुसऱ्याचा स्क्वेअर. सो युजिंग दिस आयडेंटिटी वी गेट a स्क्वेअर मायनस d स्क्वेअर. नाउ मल्टिप्लाय a टू ईच टर्म. सो वी गेट a क्यूब. ऑब्जर्व दैट a into a square means a cube minus a into d square. So that is a d square is equal to 504. Now put the values of a. A is equal to 9. Put this value here, a at the place of a. So 9 cube minus 9 into d square is equal to 504. 504. So now cube. 9 चा क्यूब आपल्याला पाहिजे. कुणाचा क्यूब पाहिजे? 9 चा क्यूब. So tell me the cubes of 9. First of all, cube of 1 is 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 324, 8 चा घन 512, 9 चा घन 729. So now, so therefore 729 minus 9d square is equal to 504. Now transfer 729 to there. Minus 9d square is equal to 504 minus 729. इथे प्लस आहे 729, तिकडे गेल्यानंतर मायनस होतील. सो मायनस 9d स्क्वेअर इज इक्वल टू 729 मधून 504 आपल्याला वजा करायचे. सो 729 मायनस 504. 9तून 4 गेले उरले 5. चला 1, 2तनं 1 गेला उरला 1. 7तनं 5 गेले उरले 2. 215. 9तनं 4 गेले 5. सॉरी इथे 2चे 2 आले नाहीये. सो 9तनं 4 गेले उरले 5. 2चे 2. 7तून 5 गेले उरले 2. सो 225. 225 minus here minus. Why minus? Because 729 is a greater number. दोन्हीकडचं मायनस मायनस कॅन्सल करून टाका. So therefore we get, दोन्हीकडचं मायनस मायनस गेलं. So 9d square is equal to 225. 9d square is equal to 225. So d square is equal to
225 अपॉन 9 आता 9ने याला काय करूया आपण दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट काढूया. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड सो वी गेट d is equal to plus minus here plus minus because square root is always positive and negative. So square root of 225 is a 15 and square root of 9 is a 3. 3 ने 15 ला भाग लावा 3 1 3 3 5 15. So we get d is equal to, so therefore d is equal to plus minus 5. So this is the value of d. Now we get a is equal to 9 and d is equal to plus minus 5. So therefore आता आपल्याला 3 कॉन्जुगेट टर्म्स काढायचे. So therefore the first term is, आपण पॉझिटिव्ह पहिलं d विचारात घेऊया. d ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह. So a is a 9 minus 5 is equal to 4. This is the first term. Second a is equal to 9 and third a plus d is equal to 9 plus 5 is equal to 14. आता बघा हे आपण पॉझिटिव्ह 5 घेतले म्हणून असं उत्तर आलं. जर निगेटिव्ह 5 घेतली तर यांची फक्त अदलाबदल करायची. 14 इकडे जातील, 9 तिथेच राहतील आणि 4 इकडे येतील. सो देअरफॉर 3 कॉन्जुगेट टर्म्स इन AP are 3 consecutive terms in APR in bracket 4, 9, 14 or यांची फक्त अदलाबदल करायची निगेटिव्ह संख्येमुळे 14, 9, 4. बघा 3 आपल्या अशा संख्या शोधून काढल्या की ज्यांची बेरीज 27 आहे आणि ज्यांचा प्रॉडक्ट आहे तो 504 आहे. 509 जो मगाशी दिला होता इथे तो. तर अशा पद्धतीने 3 कॉन्जुगेट टर्मच्या संदर्भात पर्टिक्युलर टर्म्स इन एपीच्या संदर्भात आपल्याला गणित सोडवता येईल.